काय मग मैत्रिणींनो, दिवाळी आली, शंकरपाळ्या, लाडू, करंज्या झाल्या का हो? नाही ना? तर ह्या पद्धतीने तुम्ही ना, ह्या मी सांगते त्या पद्धतीने प्रमाण घेऊन जर शंकरपाळ्या बनवल्या ना, अगदी खारीसारख्या कुरकुरीत शंकरपाळ्या होणार आहे. ते इथे एक वाटी घेतलेलं आहे. एकाच वाटीचं मेजरने ना, त्याच वाटीने साखर पूर्ण भरून घ्यायची आणि तीच वाटी भरून ना आपण पाणी घ्यायचं आहे आणि तीच वाटी ना थोडंसं कमी असे म्हणजे पावणा वाटी तूप, साजूक तूपच घ्या बरं का मैत्रिणींनो. साजूक तूप घ्यायचं आहे म्हणजे कशा एकदम खारीसारख्या आपल्या मस्तपैकी कुरकुरीत अशा शंकरपाळ्या तयार होणार आहेत. हे पहा, हे सर्व मिश्रण आहे ना आपण आहे ना गॅसवर ठेवायचं आहे आणि फक्त साखर विरघळून घ्यायची. फक्त साखर विरघळून घेऊन आहे ना पूर्णपणे साखर विरघळेल एवढंच गरम करून घ्यायचं आहे. पाक वगैरे काहीच करायचं नाही बरं का. छानपैकी विरघळून घ्यायचं आणि चिमूटभर आहे ना त्याच्यात त्यांना चवीसाठी ना मीठ ॲड करायचं आहे. म्हणजे कसं अजून चवीला छान असं भन्नाट लागतात ना. हे बस, हे पहा, छानपैकी साखर वितळलेली आहे. आता हे ना आपण आहे ना साईडला ठेवून द्यायचं आहे छानपैकी थंड व्हायला. एकदम थंड होऊन द्यायचं. त्याच्यानंतर तोपर्यंत आपण इकडे हे ना मैदा घेतलेला आहे. तर मैदा पूर्ण चाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ना ते बॅटर थंड झालेलं आहे ना थोडं थोडं ॲड करून आहे ना आपण पीठ छानपैकी घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर ज्या पाण्यामध्ये जेवढा मैदा बसेल ना तेवढा मैदा आपण मळून घ्यायचा आहे. तर तुम्ही वाटीचं प्रमाण छोटं लहान मोठं करू शकता. जेवढं तुम्हाला शंकरपाळ्या करायच्या त्या पद्धतीने तुम्ही लहान मोठी वाटी घेऊ शकता. हे पहा, पीठ आपलं छानपैकी असं मस्त मळून झालेलं आहे. एक अर्धा तास छानपैकी मुरत ठेवायचं आणि मग काय, हे पहा, छानपैकी अशी पोळी लाटून घ्यायची. थोडीशी जाड ठेवायची बरं का. खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही. म्हणजे असं आहे ना त्याला लेअर छानपैकी फुटतात. हे पहा, झालेले आता पोळ्या लाटून आपल्या आता ह्या शंकरपाळ्या कटिंग करून घ्यायच्या आहे. जसं तुम्हाला आकार पाहिजे, चौकोनी शंकरपाळीचा आकार किंवा अजून त्या पद्धतीने तुम्ही असं बनवून घ्यायचं आहे. हे पहा, थोड्याशा लांबड्या किंवा चौकोनी दोन्ही प्रकार कुठला हवा तसंच त्या कटिंग करून घ्यायच्या. हे पहा, मस्तच झाल्या पूर्ण आपल्या ह्या शंकरपाळ्या आता तयार झालेल्या आहे. तेल पण छान गरम झालेलं आहे आणि छानपैकी आहे ना ह्या तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, किती मस्त असं सोनेरी कलर होईपर्यंत आहे ना तळून घ्यायच्या आणि मग काय तेल तळून घ्यायचं पूर्णपणे मैत्रिणींनो. झालं की नाही तयार.